तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सकाळ सकाळी आवरून बाहेर आलेलो कारण मला जायचं होतं शेळीला ढाळ आणायला. मग तेवढ्यात बघा गेलो गावात, कारण वेद्यापाशी राहिलेली माझी टोपी ती टोपी घेतली आणि चहा पण पिऊन आलो तिथनं. वेद्याला म्हटलं चला आता तुला शाळेत सोडतो, त्याला घेतला असा आणि शाळेपाशी सोडला. तिथनं परत बघा ढाळ आणायचं होतं, तर ते लांब ढाळ होतं डोंगराच्या कडेला. तिथं गेलो, ढाळ असं घेऊन गाडीवर बांधून घेतलं तर आणि निघालो घराच्या दिशेला. घरापाशी पोचल्यावर बघा पहिल्यांदा शिरडी पण खुश होती, कारण डाळ म्हणल्यावर ती पण खुशच असतात की हो खायला म्हणल्यावर. परत निघालो जरा उंडाळ्याला, दिदी पण निघाली तिच्या गावाला. मग गाडीत असं बसलो आणि आलो केक पार्क बशी. त्या दिवशी ब्लॉगमध्ये दाखवलेलं बघा, ह्याच्यात सामान ठेवाय केलंय. तेवढ्यात बघा आपल्या शॉपवर आलेत बघा सपला विषय दादा. तिथनं मला जायचं होतं कराडला. मग काढली की गाडी, जाताना पहिल्यांदा गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि निघालो. सोबत दिदी पण होती. मग पहिल्यांदा कॅपीत देऊन दिला केक, सेलिब्रेशन पण केलं त्यांनी. नंतर आलो दिदीच्या घराकडे, पार्किंग केली पहिल्यांदा गाडी आणि घरात आल्यावर पहिल्यांदा भेटलं बघा जिलेबी आणि लाडू. एकदम खतरनाक लागत होतं. तिथनं परत आलो केक पार्कवर. केक पहिल्यांदा पॅक करून घेतला असं आणि निघालो. म्हणलं आता जावावं. तेवढ्यात दिदीनं फोर व्हीलरच बोलवलेली, ती घेतली. ती दोघं जण गेली तर पुढं आणि मी आपला टू व्हीलरवरनं निघालेलो. पहिल्यांदा गाडीत पेट्रोल टाकून घेतलं, पण जाताना असलं खतरनाक वातावरण दिसलं की माझं मनच भरून आलं. जय शिवराय मित्रांनो. व्हिडिओ आवडल्या आयडीला फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.